शिक्षणातून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असे तुम्हाला कशा प्रकारे वाटते? थँक्यू. आधी मी तुम्हाला सगळ्यांना माझे इंट्रोडक्शन देते की माझं नाव कविता डुंबरे आहे आणि मला म्हणजे मी माझं लग्नानंतर मी इकडे ठाण्यामध्ये राहिले. 20 वर्षापासून मी ठाण्यामध्ये आहे आणि इथे जे आहे जवळजवळ 10 वर्ष झाले ह्या फील्डमध्ये आहे. तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप आभार की तुम्ही मला इथे सगळ्यांनी हा एक चान्स दिला, ही एक संधी दिली की मी माझं जे मनोगत आहे किंवा मी कशी इथपर्यंत आली ते मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे आणि तुम्हाला त्याच्यातून काय घेता येईल हे तुम्ही घेतलं तर खूप चांगलं. कारण तुम्ही सगळेजण लहान नाही आहे ना, सगळेजण मोठे 5th+ आहे ना, म्हणजे स्टँडर्ड तुमचं 5th ते 7th स्टँडर्ड सगळी मुलं. ओके. तर मग मी तुम्हाला माझ्या ह्याच्यातून सगळं काही जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगायचा प्रयत्न करत. त्याच्यातून तुम्हाला कोणत्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहून पण घेऊ शकता. तर मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे तर त्याच्यामधून म्हणजे खूप मोठे मोठे लोक पण बरेचसे आदर्श घेतात आणि खूप म्हणजे माझ्यासारखं ते पण कसे पुढे यायचा प्रयत्न म्हणजे बरेच लोक प्रयत्न करतात. तर तुम्ही खूप लहानपणा म्हणजे आता तुम्ही खूप लहान आहेत आणि आत्तापासून जर तुमच्या मनामध्ये जर ह्या गोष्टी आल्या तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता आणि तुमचं लाईफ तुम्हाला पाहिजे तसं जगू शकता. तर मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगते. ओके. सगळ्यांनी शांतपणे आणि लक्ष देऊन ऐका आणि घेऊन पण घ्या. ओके. योग शिक्षणातून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं तुम्हाला कशा प्रकारे वाटतं? येस. तर खूप छान क्वेश्चन विचारला आहे की पहिलं तर मी BCom ग्रॅज्युएट आहे आणि मी कधी विचारही केला नव्हता की मी ह्या फील्डमध्ये येईल किंवा माझं पुढे काही मी करू शकेल. पण सगळ्यात पहिलं की मी एक हेल्थ अँड न्यूट्रिशन कोच आहे. आधी मी फक्त वेलनेस कोच होते आणि आता मी एक न्यूट्रिशनिस्ट पण आहे. आणि योग जे आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपल्याला एक्सरसाइज किती इम्पॉर्टंट असते. म्हणजे एक्सरसाइज कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकता. असं योग जो आहे तुम्ही स्कूलमध्ये पण बघता किंवा खूप साऱ्या लोकांकडून ऐकत पण असाल की योगासनं करून आपण आपली बॉडी हेल्दी ठेवू शकतो. आणि डेली जर तुम्ही ह्या काही गोष्टी केल्या की आपल्या लाईफमध्ये आपल्याला आपली हेल्थ व्यवस्थित ठेवायची तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यामुळे मी स्वतः ह्या गोष्टी काही स्वतःवरती पहिलं एक्सपिरियन्स केलं आणि मग त्याच्यानंतर मी लोकांना हे म्हणजे लोकांना सांगितलं, त्यांच्याकडून करून घेतलं की हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे. आणि हेल्थसाठी योगासनं म्हणजे योग एक्सरसाइज जे पण तुम्ही करता, तुम्हाला जे पण आवडतं, डान्स आहे, झुंबा आहे, कोणतीही गोष्ट असू दे, एक्सरसाइज ही 20% आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी ह्या गोष्टी काही निवडल्या ज्याच्यातून, कारण हेल्थ आहे तर सगळं काही आहे. हेल्थशिवाय काहीच नाही. म्हणजे लोकांकडे कितीही पैसा असू दे किंवा काही असू दे पण हेल्थ जर तुमची व्यवस्थित असेल तरच तुम्ही लाईफ पाहिजे तसं जगू शकता. म्हणून मी हा मार्ग निवडला आणि मी करत केली. मला खूप पुढे मी सांगेलच की जसं जसं मी करत केली खूप सारे चॅलेंजेस आले मला, पण मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि त्याच्यातून मग मला सक्सेस भेटायला लागलं, माझा कॉन्फिडन्स वाढायला लागला आणि मग तशी मी पुढे पुढे करत. कोणाकडून घेतली? येस. तर खूप छान क्वेश्चन आहे की जसं की आता तुम्ही सगळे इथे मला ऐकताय मग तुम्हाला माझ्याकडून काही गोष्टी मिळतील. तसंच मी सुद्धा की म्हणजे माझी हेल्थ खूप खराब झालेली, माझी मुलं
झाल्याच्या नंतर जसं तुम्हाला पण माहीत असेल तुमच्या आईवडिलांना पण काही चॅलेंजेस म्हणजे असतं ना की मुलं झाल्याच्या नंतर खूप साऱ्या लेडीजला प्रॉब्लेम असतात, म्हणजे वजन वाढतं किंवा आपली हेल्थ खराब होते, कोणाला डायबिटीज, BP, जे पण हेल्थ चॅलेंजेस आहे. तर मला म्हणजे मला पण हे चॅलेंजेस चालू झालेले आणि माझं वय खूप कमी होतं, म्हणजे काहीतरी 30 वय असेल आणि 30 वयामध्ये माझी हेल्थ एवढी खराब झालेली की मी म्हणजे आता तुम्ही सगळे लहान आहे त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला नाही समजणार, पण असं होतं की काही चॅलेंजेस माझ्यासोबत असे होत होते की डिप्रेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या आणि त्याच्यामुळे माझी दिवसेंदिवस हेल्थ खराब होत चाललेली. पण माझी एक फ्रेंड आहे, तिने मला म्हणजे तिला हेल्थ चांगली मिळालेली म्हणून मला ती बोलली की तू काही गोष्टी ट्राय कर, त्याच्याने तुला रिझल्ट मिळेल. आणि मग मी जेव्हा काही गोष्टी ट्राय केल्या, माझं लाईफस्टाईल थोडं इटिंग हॅबिट्स वगैरे मी चेंज केले, माझ्या सवयी चेंज केल्या आणि मी म्हणजे लोकांचे मोटिवेशनल व्हिडिओ ऐकायला लागले, मी पुस्तकं वाचायला लागले, बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या आणि त्याच्यामुळे मला समजलं की जर आपण व्यवस्थित असेल तर सगळी फॅमिली आपली व्यवस्थित राहू शकते, आपल्या मुलांना आपली गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी लक्षात घेऊन मी ह्याच्यामध्ये मला काही गोष्टी मी इम्प्लिमेंट केल्या आणि मला रिझल्ट यायला लागला. तर त्याच्यातून मी खुश व्हायला लागले की हां, ह्या गोष्टी मी जर माझं लाईफ चेंज होत आहे तर मी खूप साऱ्या लोकांचं लाईफ चेंज करू शकते. आणि मग मी हळूहळू ह्या गोष्टी करत गेली आणि त्याच्यामुळे लोकांना पण रिझल्ट यायला लागले, लोक पण खुश व्हायला लागले. आणि जेव्हा लोक खुश होतात तेव्हा लोक मनापासून जे धन्यवाद देतात, ज्या ब्लेसिंग देतात, तर त्याच्यामुळे मला अजून खुशी मिळाली आणि मग मी हे करत राहिले. तुमच्या या व्यवसायाच्या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती सांगाल? येस, हा क्वेश्चन खूप छान आहे की बघा, तुम्ही सगळी मुलं, तुमचे किती मुलं असे आहेत, सगळ्यांनी शांत राहा. किती मुलं असे आहेत की त्यांचे पॅरेंट्स जॉब करतात, म्हणजे नोकरी करतात. फक्त हात वरती करा, मी कोणाला काही विचारणार नाही आहे. नोकरी करतात म्हणजे जे पण सकाळी उठून कामावर वगैरे जातात, जे आपण आहेत. ओके, एवढी सगळी मुलं आहेत, ठीक आहे. थँक्यू. हात खाली करा. त्याच्यानंतर दुसरं की किती अशी मुलं आहेत की ज्यांचे पॅरेंट्स बिझनेस करतात, म्हणजे काही ना काही बिझनेस करतात, कोणताही बिझनेस असते. हात वरती करा, म्हणजे दुकान चालवतात किंवा बिझनेस म्हणजे कोणताही, छोट्यापासून मोठ्यापर्यंत कोणताही बिझनेस. एवढे सगळे खूप छान. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी क्लॅपिंग करा की बघा, जॉब करणं हेही खूप चांगलं आहे आणि बिझनेस हेही खूप जबरदस्त आहे. जर मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्याबद्दल मी सांगते की बिझनेस जो आहे, बिझनेसमधून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकता, हे मी बघितलं. मी जेव्हा लोकांची आता सगळ्यांना बघा, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की पैसे असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. ही पण एक गोष्ट आहे की पैसा म्हणजे सगळं काही नाही, हे पण तुम्ही ऐकलेलं आहे. पण पैसा असल्याशिवाय कोणतीच गोष्ट तुम्ही करू शकत नाही, हे पण तुम्हाला माहीत असेल. जर म्हणजे तुम्ही बघत असाल तुमच्या घरामध्ये पण, आता कदाचित तुमचे आईवडील, काही लोकांचे आईवडील खूप सारं स्ट्रगल पण करत असतील की एवढेच मंथली पैसे येतात आणि त्याच्यातून सगळ्या काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. मुलांची फी, म्हणजे जे पण आपलं महिन्याचं किंवा जे पण आपलं शेड्यूल असतं ते सगळं करावं लागतं. मग त्यासाठी पैसा असेल तरच आपण करू शकतो. आणि नोकरी पण जे लोक करतात त्यांचं पण एक ठरलेलं पेमेंट असतं, त्या पेमेंटमधूनच लोक बऱ्याचशा गोष्टी त्यांचं ठरलेलं असं, आज हे करायचं, उद्या हे, मुलांची फी भरायची, पुस्तकं घ्यायची आहे, घरामध्ये सामान भरायचं, बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे पगार यायच्या आधीच तो काय काय गोष्टींना वापरायचा हे सगळं आधीच ठरलेलं असतं. तर मी म्हणजे बिझनेसबद्दल तुम्हाला सांगेन की माझं जे बॅकग्राऊंड आहे ते बिझनेस बॅकग्राऊंड आहे. माझ्या फॅमिलीमध्ये कोणी नोकरी केलेली नाही आहे, त्याच्यामुळे
नेहमी हेच होतं की मला काय ना काहीतरी करायचं. मी तुमच्यासाठी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्यासाठी सगळेजण क्लॅपिंग करा, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण मराठी मीडियमच आहे ना. हे तर मराठी मीडियममध्ये तुम्ही शिकता ही खूप चांगली गोष्ट आहे. मी पण मराठी मीडियममध्येच होते. माझी शाळा पण अशीच होती आणि खूप सारे लोक आता कॉम्पिटिशन खूप वाढते की मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये वगैरे घालतात. मग आपण म्हणजे काही मुलांना असं वाटतं की मोठी शाळा मोठी जागा म्हणजे तिथे खूप काही काय असतं, पण असं नाही आहे. आपल्याला लाईफमध्ये जे पण अचीव करायचं आहे ना, तर त्याच्यासाठी कुठूनही तुम्ही करू शकता. जसं की मी एकदम छोटं, माझ्या स्कूलची फी 25 रुपये होती एका वर्षाची. तर तुमचं मला ह्या स्कूलचं मला माहीत आहे, पण एवढ्या सिम्पल स्कूलमधून मी शिकलेली आहे. त्याच्यामुळे असं डोक्यामध्ये बिलकुलही कुणी घेऊ नका की मी तर मराठी मीडियममध्ये शिकते किंवा शिकतो तर मी पुढं कसं काही करू शकेल. पण असं नाही. तुम्हाला जर डोकं असेल म्हणजे जर तुम्ही अभ्यास केला, सगळ्या काही गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केला, तर तुम्ही लाईफमध्ये कुठेही जाऊ शकता. जसं की माझ्यासाठी म्हणजे मुंबई ही नवीन होती लग्नानंतर, कारण मी पुण्याच्या साईडची आहे आणि इकडे येऊन काही करायचं माझ्या इनलॉजमध्ये म्हणजे लेडीजला बाहेर जाऊन काही करायला अलाउड नव्हतं. तुमच्या घरामध्ये पण कदाचित काही फॅमिलीमध्ये असं असेल की काही काम करायचं किंवा बिझनेस करायचं, ह्या गोष्टी तुलाही अलाउड नव्हत्या. पण मला पहिल्यापासून काही ना काहीतरी करायची खूप इच्छा होती, म्हणून मी एक एक गोष्टी करत गेले. मी छोटे छोटे पहिले काही बिझनेस पण केले मी घरातून. पण मला हे जेव्हा मी आता जे करते ते मी 10 वर्षापासून कन्सिस्टन्सी हे करते आणि ह्याच्यामध्ये मला सक्सेस मिळते. मी ह्याच्यामध्ये बघितलं की पैसा तर सगळे लोक कमवू शकतात, पण पैशासोबत हेल्थ आणि हॅपीनेस ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर आपल्याकडे हेल्थ आहे आणि पैसा आहे पण तुम्ही जर आनंदी नसेल तर मग बऱ्याचशा गोष्टी ज्या निगेटिव्ह झोनमध्ये जातात. पण मी जे काम करते त्याच्यामध्ये हेल्थ पण आहे, पैसा पण आहे, वेल्थ पण आहे आणि हॅपीनेस पण आहे. आणि मग त्याच्यामुळे मी कितीही करत गेली. मला घरामधून खूप काही चॅलेंजेस आलेले, पण मी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी मॅनेज केल्या. म्हणजे आपल्याला ह्या पण गोष्टी समजल्या पाहिजे की कुठे आपण काय केलं पाहिजे, कुठे आपण शांत बसले पाहिजे. एक काम म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगते, आता घरामध्ये पत्नी बहिणी भावंडांमध्ये भांडणं होत असते ना सगळ्यांमध्ये. आता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण तुमची भांडणं होत असेल तर आपण लगेच चिडतो, एकाने काही मारलं तर आपण लगेच पुन्हा उलट हे करत असतो. आईने आपल्याला काय बोललं तर आपण उलट बोलत असतो. ह्या गोष्टी मी सुद्धा केलेल्या आहेत. पण ह्याच्यातून मी तुम्हाला हे सांगेल की जेवढं तुम्ही शांत राहून, म्हणजे मी सगळ्यांना सांगते की डोक्यावरती नेहमी बरफ ठेवा आणि जिभेवरती साखर ठेवा की ज्याच्याने तुमचं लाईफ खूप सक्सेस होऊ शकतं. आणि जर तुम्ही कोणतीही छोट्या गोष्टी तुमच्या मनाने, म्हणजे असं कधी समजू नका की समजा कुणी वडापावचा बिझनेस करते किंवा कुणी हातगाडीवरती काही बिझनेस करते किंवा भाजी विकते, तर हे छोटं काम नाही आहे, हे खूप चांगलं काम आहे आणि ह्याच्यातून तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. आता समजा रस्त्यावरचे जे लोक झाडू वगैरे मारतात, अशी ही जी कामं आहे ना, त्याला कधीच कमी नसतं समजायचं. तुम्ही खूप काही म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये जर तुम्ही बिझनेस करायचं तुम्हाला वाटलं तर छोट्यापासून सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. आणि जेवढं तुमच्या लाईफमध्ये म्हणजे चॅलेंजेस येतील त्याच्यातून तुम्हाला खूप काही काही शिकायला मिळतं आणि त्याच्यातून तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. जसं की मी माझं बघितलं की मी सुद्धा स्ट्रगल खूप केलं आहे. खूप सारे प्रॉब्लेम लेडीजला जेव्हा बाहेर निघायला लागतो घरामधून तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. पण त्या सगळ्याला मी बऱ्याचशा गोष्टींना फेस करून मी एकदम जसं मी आता बोलली की डोक्यावरती बरफ ठेवून आणि जिभेवरती साखर ठेवून मी शांतपणे बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत आली. तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही
तुमच्या लाईफमध्ये ही गोष्ट सगळ्यांनी जर लक्षात ठेवली किंवा तुमच्या पॅरेंट्सला पण तुम्ही ही जर गोष्ट सांगितली तर खूप लाईफ आपलं सक्सेस होऊ शकतं. थँक्यू सो मच मॅडम. तुम्ही आम्हाला सांगितलं की कोणत्याही कामाला कमी रेटू नये, तर सर्वांनी हे लक्षातच ठेवायचे. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागले? मी काही गोष्टी सांगेन, कारण तुम्हाला काही गोष्टी नाही समजणार. जसं की व्यवसाय करायचा म्हणजे त्याच्यासाठी भांडवल लागतं, बऱ्याचशा गोष्टी लागतात. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मुंबई ही माझ्यासाठी नवीन होती. लग्नानंतर पण मला घरातून बाहेर निघायचं मला एवढं काही माहीत नव्हतं आणि इकडचं जास्त मला माहीत नव्हतं. पण एक जिद्द होती मनामध्ये आणि मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या होत्या. मला माहीत नव्हतं मी इथपर्यंत येईल की नाही, पण मी करत राहिले. जसं मी तुम्हाला सांगितलं की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जसं तुम्ही आता अभ्यास करताय का, हे जे तुम्ही डेली करता त्याच्यामध्ये जर तुम्ही डेली थोडा थोडा अभ्यास केला तर तुम्ही लास्ट जी फायनल एक्झाम असते त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान मार्क्स पडतात. म्हणजे हेच की कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि की जसं मी बोलले की म्हणजे बिझनेस करायचा म्हणजे असं नाही की आता मी चालू केलं आहे आणि मी लगेच त्याच्यामध्ये सक्सेस होईल. म्हणजे आता समजा मला पैसा कमवायचा आणि मी जर बोलली की मी बिझनेस टाकला आणि मी जर अपेक्षा केली की मला लगेच 1 महिन्यामध्ये 50,000 किंवा 1,00,000चा प्रॉफिट व्हायला पाहिजे, ते हे अशा गोष्टी होत नाही. सगळ्या गोष्टी बिझनेस म्हटलं ना तर सगळ्यांनी एक डोक्यामध्ये ठेवायचं की म्हणजे लॉस काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाही लगेच, पण जर तुम्ही करत राहिले तर ते नक्की होतात. मग जसं खूप सारे लोक आले, काही लोक नाही आले. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये पण मी खूप आता तुम्हाला अजून एक सांगते की बिझनेस करायचा म्हणजे की एखादं दुकान टाकलं आणि तुम्ही त्या दुकानात आतमध्ये जाऊन बसले तर लोक तुमच्याकडे चालून येत नाही. त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात. जसं की तुम्ही आता अभ्यास करताय तर अभ्यासामध्ये पण तुमचे बरेचसे प्रोजेक्ट वगैरे पण असेल, तुम्हाला खूप काही काही गोष्टी कराव्या लागतात. तसंच बिझनेसचं सुद्धा आहे की खूप पेशन्स ठेवायला लागतात. असं नाही की तुम्ही केलं आणि लगेच ते सक्सेस झालं, असं नाही होत. तर पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. आणि असंच मी करत राहिले. मला फक्त स्वतःवरती विश्वास तुम्ही जेवढा ठेवाल ना तेवढं तुम्ही सक्सेस होता. म्हणून आता जर समजा तुम्ही अभ्यासही करता पण तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये असं असेल की मी अभ्यास करते पण मला वाटत माझं काय होईल म्हणून, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे मार्क्स मिळेल. पण जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला की मी अभ्यास करतोय आणि करतेय किंवा पण मी एवढं केलं तर मला नक्कीच लास्ट फायनल एक्झाममध्ये एवढे छान मार्क्स पडतील, तर तेवढे नक्कीच पडतात. त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी डेली तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तसंच मी डेली ॲक्टिव्हिटी करत गेली माझ्या बिझनेसमध्ये पण, आणि मग त्याच्यामुळे हळूहळू मला रिझल्ट यायला लागले. आणि मग लास्टला म्हणजे मी खूप काही केलं, जसं की मेडिटेशन आहे, ही योगासनं वगैरे. ह्याने काय होतं की आपली बॉडी जी आहे आपल्या कंट्रोलमध्ये राहते. आणि जेवढं तुम्ही स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवाल तेवढं तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळतात. एक गोष्ट मी सांगते तुम्हाला, आता माझ्या लक्षात आली तर, हे जे ब्रह्मांड आहे ह्या ब्रह्मांडासारखीच आपली बॉडी आहे. जसं ब्रह्मांड म्हणजे ज्या गोष्टी ह्याच्यामध्ये चालतात तसंच तुमची बॉडी ही तशीच असते. जे तुम्ही विचार करता तेच तुमच्यासोबत होत असतं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी जर पॉझिटिव्ह विचार केले, जी तुम्हाला ज्या पण गोष्टी पाहिजे त्या गोष्टी जर तुम्ही विचार करत राहिले तर तुमच्यासोबत तसंच होत राहतं. पण जर तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिले तर तुमच्यासोबत निगेटिव्हच होत राहतं. म्हणून काही पण करत असताना नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून करत राहा. कारण आधी तुम्ही स्वतः आणि मग बाकीचे लोक असं असतं. म्हणून ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. थँक्यू मॅडम. तर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे वेगळेपण लोकांना कसे पटवता?
दिले. येस, तर माझं जसं मी तुम्हाला सांगितलं, माझा जो व्यवसाय आहे तो हेल्थमध्ये येतो, हेल्थ आणि फिटनेसमध्ये येत असतो. तर म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंगला इथे माझं स्टार्ट केलेली, माझी सुरुवात केलेली, त्यावेळेस 10 वर्षापूर्वी लोक जास्त अवेअर नव्हती म्हणजे हेल्थसाठी, की आपण एक्सरसाइज केली पाहिजे किंवा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा काही गोष्टी चुकीच्या आहेत खाण्यापिण्यामध्ये, तर ह्या गोष्टी चेंज केल्या पाहिजे. हे तुम्ही लोकंसुद्धा, मी तुम्हाला सगळ्यांना मुलांना सांगेल की आता जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी जे आपण खातो, तुम्ही आता बघत असाल की खूप साऱ्या मुलांना सुद्धा काय काय प्रॉब्लेम होतात. मुलीसुद्धा जे तुम्ही जंक फूड वगैरे खाता, जे बाहेरचं वडापाव समोसे हे जे तुम्ही लोक खाता, कधीतरी खाल्लं तर गोष्ट वेगळी आहे, पण जर तुम्हाला त्या गोष्टी आवडतात आणि म्हणून तुम्ही ह्या गोष्टी जर नेहमी खात असाल तर तुमच्या बॉडीसाठी हे हानिकारक आहे. आज मोठी माणसंच नाही तर मुलंसुद्धा खूप साऱ्या आजारांना शिकार बनतात. तर त्याच्यासाठी तुम्ही जसं तुमचे पॅरेंट्स तुम्हाला सगळ्यांना टिफिन देतात ना भाजी चपाती खातात सगळेजण, तर भाजी चपाती हे जे आपण घरचं जेवण असतं ते खूप चांगलं आहे. बाहेरच्या गोष्टी अवॉइड करायचा असंच मी खूप साऱ्या लोकांना सांगत गेली. माझ्याकडे जे लोक येत होते त्यांना मी सांगत गेली. काही लोकांना पटलं, काही लोकांना नाही पटलं. मी त्यांच्या बॉडीचे काही पॅरामीटर्स दाखवून त्या लोकांना मी सांगितलं की असं हे आहे. पण त्यावेळेस एवढं हे नव्हतं, पण जेव्हा करोना आला त्यावेळेस तुम्ही लोकांनी बघितलं असेल खूप सारे लोक लोकांची डेथ झाली. त्यांना काही लोकांना खूप काही चॅलेंजेस होते, त्याच्यामुळे लोक त्याला सोडून गेले. करोनामध्ये तुम्ही बघितलं असेल ना, आपण सगळे पण किती घाबरलेलो होतो. काय खूप लोकांना काय व्हायचं, कोणी आत्ता आहे तर उद्या नाही आहे, अशा गोष्टी आपण बघितल्या. मग तेव्हापासून लोकांना समजलं की आपली हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे. पैसा लोक कमवतात, पैसा कमवला पाहिजे, पण हेल्थ असेल तर त्या पैशाचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. जर तुम्ही स्वतः चांगले नसाल, आता समजा तुमच्या घरामध्ये कोणी बेडवरती आहे, म्हणजे बेडवरती आजारी आहे आणि त्या व्यक्तीला काही करता येत नाही, फॅमिलीचे लोक करतात, तर ती व्यक्ती दुसऱ्यावरती डिपेंड होऊन जाते. जेव्हा आपण दुसऱ्यावरती डिपेंड होतो तेव्हा काय होतं की आपल्याला कोणी विचारत नाही. म्हणून आत्तापासून जर लहानपणापासून तुम्ही जर स्वतःकडे लक्ष दिलं तर तुम्ही स्वतः तो व्यवस्थित राहू शकता आणि तुमचे पॅरेंट्स, तुमच्या घरामध्ये जेवढे पण रिलेटिव्ज आहेत त्यांना पण तुम्ही सांगू शकता. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, खूप साऱ्या मुलांना कोल्ड ड्रिंक्स आवडतं आहे ना, थम्सअप, पेप्सी आवडतं ना, तुम्ही लोक पिता. तर कोल्ड ड्रिंक्स किंवा थम्सअप हे जे आहे ॲसिड टाईपमध्ये, तुम्ही जर पेप्सी आहे ना, कोला वगैरे, हे जर तुम्ही टॉयलेटमध्ये टाकलं तर तुमचं टॉयलेट क्लीन होतं. कधी पण तुम्ही करून बघा की हे ॲसिड आहे आणि ते आपण खूप आवडीने पितो. कारण त्याची टेस्ट आपल्याला आवडते, पण तुमच्या बॉडीमध्ये ते तुमची आतडी जी असतात ना, ते आतडी जाळतं. जसं आम्ही सांगतो की चहा हे पण चांगलं नाही आहे. मी खूप साऱ्या लोकांना सांगते चहा ह्या गोष्टी ज्या आहेत ना, एक झेहर टाईपमध्ये म्हणजे विष टाईपमध्ये आहे. जसं मी बोलली की मिठाई वगैरे कधीतरी ह्या गोष्टी घेतल्या तर ठीक आहे, पण जर तुम्ही रेग्युलर ह्या गोष्टी, आता आई वडील आपल्याला, म्हणजे मी पण माझ्या मुलांचं पण बघितलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की मुलांना चॉकलेट आवडतं, मुलांना त्या बाहेरच्या गोष्टी खायला आवडतात. मुलं आजकाल चपाती भाजी खायला त्यांना आवडत नाही, खूप साऱ्या भाज्या मुलं खात नाही. तर ज्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे त्या गोष्टी जर तुम्ही नाही घेतल्या तर तुमची बॉडी आतापासून खराब होऊ शकते. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मी एक शेतकरी फॅमिलीमधून येते, म्हणजे माझे वडील एक बिझनेसमॅन आहेत, पण ते शेती पण करायचे. तर मी त्यावेळेस बघायची की शेतामध्ये शेणखत यूज केलं जायचं, पण आताच्या शेतीमध्ये सगळी शेती पेस्टिसाईड असते, म्हणजे केमिकल टाकलेलं असतं आणि त्याच भाज्या
ते सगळं आपण खात असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीमध्ये केमिकल जास्त जातं आणि म्हणून आपल्या भारतामध्ये कॅन्सर, डायबिटीज, BP, हार्टचे प्रॉब्लेम हे सगळे वाढत चालले आणि म्हणून मी सांगते आजकाल लहान मुलांना पण अटॅक यायला लागले का तर हे सगळं खाण्यापिण्याच्या सवयी. म्हणून तुम्ही सगळ्यांना पण मी हे सांगेल की जे घरामध्ये बनतं ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते घेत जा त्याच्यातून तुम्हाला पौष्टिक आहार मिळेल. म्हणजे जे आपण भाज्या खातो, व्हेजिटेबल्स वगैरे खातो ते हे चांगलं आहे बॉडीसाठी. जे जंक फूड वगैरे आहे, पिझ्झा, बर्गर, हे मुलांना खूप आवडतं पण ते तुमच्या बॉडीसाठी खूप हानिकारक आहे. हळूहळू तुमची बॉडी आतमधून खराब करतं. म्हणून आत्तापासून ह्या गोष्टी कमी करा, चांगल्या सवयी लावा. त्याच्यामुळे सगळं काही तुम्ही म्हणजे लाईफ तुमचं खूप चांगलं जगू शकता आणि तुम्ही बाकीच्या लोकांना सुद्धा प्रेरणा देऊ शकता. एवढं ह्या गोष्टी आहे. असंच मी सगळ्यांना सांगत गेली आणि मग लोक विश्वास ठेवत गेली माझ्यावरती. मी लोकांना रिझल्ट देत गेली. खूप साऱ्या लोकांचं मी वजन ज्यांना जशी गरज होती बॉडीची तशी मी त्यांना रिझल्ट देत गेली आणि त्याच्यामुळे लोक खुश होत गेले. जसे लोक खुश होत गेले मी जसं करत गेली असं मी काही लोकांना शिकवलं की तुम्ही सुद्धा हे असं करू शकता. असं करत करत माझा जो बिझनेस आहे तो वाढत गेला आणि त्याच्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोचले. असंच तुम्ही सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करू शकता. जे पण काम कराल ते मनापासून करा आणि कधी कोणत्या कामाची लाज ठेवू नका. भलेही कोणत्याही बॅकग्राऊंडमधून तुम्ही असू दे. अजून एक सांगते की असं म्हणतात की गरीब माणूस जो आहे तो भलेही तुम्ही पैदाशी गरीब झाले असतील म्हणजे की आपण गरीब फॅमिलीमधून आलो असेल पण तुम्हाला शेवट जो आहे तुमचा तो पण तुम्हाला असंच करायचा आहे की तुम्हाला खूप पुढे जाऊ म्हणजे खूप जसं आपले पंतप्रधान कोण आहे मोदीजी आधी तुम्हाला जर माहीत असेल ते चहा विकत होते. चहा काही मुलांना माहीत असेल आणि आज ते आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत. मग ते असेच झाले असतील का त्यांनी डोक्यामध्ये तशी विचार ठेवले असतील, मोठ्या मोठ्या लोकांमध्ये राहिल्या असतील, पुस्तकं वाचली, खूप सारे व्हिडिओ ऐकले मग त्याच्यामुळे ते मोठे झाले. मग असंच तुम्ही सुद्धा मोठे मोठे विचार करत राहा. लाईफमध्ये खरंच तुम्ही खूप सक्सेस व्हाल. आज जर तुम्हाला हा चान्स मिळाला आहे त्यावेळेस माझ्या टायमिंगमध्ये असं कोणी मला सांगायचं होतं पण तुम्ही सगळे खूप लकी आहात की तुम्हाला एवढे छान टीचर पण भेटले की त्यांना मनापासून असं वाटतं की आमच्या मुलांना पुढे जाऊन ही मुलं खूप मोठी व्हावी आणि खूप पुढे जावी, खूप सक्सेस व्हावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात आहेत. तर त्याचा तुम्ही सगळ्यांनी उपभोग घेतला पाहिजे. म्हणून आता अजून काही गोष्टी शांतीने ऐका. ओके, थँक्यू. मॅडमने आपल्याला खूप छान छान उदाहरणे दिली आणि त्या उदाहरणातून काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट ते तुम्हीच ठरवायचं. आणि आता माझी मैत्रीण कुमारी आराध्या याच्या पुढील प्रश्न घेणार आहे. ही गोष्ट मनापासून ठरवली ती तर यश मिळवता येते. याबद्दल तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन द्याल? तसंच मी आता पण तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं की स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तुम्हाला वाटेल की मी करू शकतो किंवा करू शकते. कोणतीही गोष्ट असू दे, काही पण तुम्हाला पाहिजे आहे. आता समजा इथे तुमच्यामध्ये काही मुली असतील किंवा मुलं असतील जे पहिला नंबर काढतात शाळेमध्ये, पहिला नंबर, दुसरा नंबर असं सगळं चालू असतं. पण जर एखाद्या मुलीने आता ठरवलं, समजा ही मुलगी आहे, तिचं नाव काय आहे अंकिता. ओके, तर अंकिताने ठरवलं की मला टॉपच्या स्टुडंटमध्ये मला यायचं. तर अंकिताने असं ठरवलं आणि ते टॉपमध्ये येईल असं होईल का? त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल, आपल्याला अभ्यास करावा लागेल, आपल्याला डेली स्कूलमध्ये यायला लागेल. डेली तुम्हाला टीचर जसं सांगतील त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. घरी जो अभ्यास दिला जातो तो अभ्यास पण तुम्हाला करावा लागेल. त्या सगळ्या हा म्हणजे
आहे त्या वयामध्ये आपल्या डोक्यामध्ये एवढंच असतं की खेळायचं, इकडे तिकडे मित्रांसोबत मैत्रिणींसोबत फिरायचं, इकडे तिकडे जायचं, या सगळ्या गोष्टी असतात. पण जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या, प्लॅनिंग करून जर कोणतीही गोष्ट केली तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच सक्सेस होतो. म्हणून जर आता बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये पण ह्या गोष्टी असतात की मला जर काही करायचं आहे तर त्यासाठी आता मी माझं थोडंसं तुम्हाला सांगते. मी सकाळी डेली 4:30 वाजता उठते आणि रात्री मला झोपायला 11, 11:30 वाजता होतात. पण मी का 4:30ला उठते? कारण सकाळचा जो टाईम असतो तो टाईम ब्रह्ममुहूर्त असं बोललं जातं. त्या टायमिंगला, त्या टायमिंगमध्ये तुम्ही ज्या पण गोष्टी करता, जे पण विचार करता ते त्या गोष्टी होत असतात. जसं मी तुम्हाला, खूप सारे मुलं काय करतात, रात्रीची जास्त वेळ जातात किंवा रात्रीचा अभ्यास करत असतात. मला तर वाटत नाही एवढा अभ्यास कोण रात्री करत असेल. पण जर तुम्ही रात्रीचं लवकर झोपले, तुमचं शेड्यूल जर तुम्ही लोकांनी बनवलं, तुम्हाला 9 किंवा 10 वाजता झोपायचे करून, आणि सकाळी तुम्ही लोक जेवढं लवकर उठा तेवढं लवकर उठून तुम्ही जर काही अभ्यास जे पण तुमचं काही आहे ते केलं तर तुमचं, आणि सकाळ सकाळ केलेला अभ्यास, पहाटे केलेला अभ्यास लक्षात राहतो. मग हे जे आहे त्या वेळेचं टायमिंग शांत असतं. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत तुमचं शेड्यूल बनवणं खूप गरजेचं आहे. तसं मी माझं डेलीचं शेड्यूल बनवलेलं असतं. मला उद्या काय करायचं आहे ते आज रात्रीच माझं सगळं ठरलेलं असतं आणि त्यानुसार मला माहीत असतं. आता जर मी म्हटलं की म्हणजे उद्याचं माझं काही मला माहीत नाही तर मी कधी पण झोपणार, सकाळी उठणारच नाही, त्या गोष्टी होतात. आता तुम्हाला माहिती आहे सकाळी स्कूलला यायचं 7:30 वाजता किंवा 7 वाजता, जे पण तुमचं टायमिंग आहे तुम्हाला माहिती आहे, मग तुम्हाला ते उठायचंच आहे. तुमचे आई वडील तुम्हाला उठवतातच, तुम्ही त्या टायमिंगला येतात. जर तुमचं टायमिंग चुकलं तर तुम्ही शाळेत नाही येऊ शकत, माहिती आहे तुम्हाला. तसंच या गोष्टी जर तुम्ही तुमचं शेड्यूल प्लॅनिंगनी जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपण सक्सेस होतो आणि आपण खूप पुढे जातो. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा, पेशन्स ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. त्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आत्तापासून तुम्हाला माहीत पडतात. मला माझ्या लाईफमध्ये आता म्हणजे जवळजवळ 30 वर्षानंतर मला ह्या गोष्टी माहीत झाल्या. पण तुम्ही सगळे खूप लकी आहेत की तुम्हाला आता एवढ्या लहान वयापासून ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडतात. तर त्या करत राहा आणि याच्यातून तुम्ही प्रेरणा घ्या, नक्की पुढे जा. उद्योजक बनायचे आहे त्यांना काय सल्ला द्याल? ओके, किती लोकांना बिझनेस करायचा आहे, उद्योजक बनायचे? एवढे सगळे लोक आहेत. वाव, खूप छान. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे खूप बरेचसे लोक आहेत की त्यांना बिझनेस करायचा आहे. किती लोकांना जॉब करायचा आहे पुढे जाऊन? ओके, किती लोक आहेत त्यांना डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनियर बनायचं आहे किंवा टीचर बनायचं आहे? ओके, मला तर यूट्यूब किती लोक आहेत ज्यांना घरी बसायचं, काय काम नाही करायचं? असं पण कोणी आहे का? काम नाही करायचं, घरातच बसायचं? ओके, ठीक आहे. सगळेजण शांत राहा. मला माहीत पडलं की तुम्ही खूप सारी मुलं आहेत की त्यांना जॉब करायचा, तुम्ही जॉब करू शकता. खूप साऱ्या मुलांना बिझनेस करायचा आहे. बिझनेस करायचं मी थोडं त्याच्याबद्दल सांगेल. शेवटी तुमची चॉईस आहे. बिझनेस कशासाठी की बिझनेस जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस आपल्याला काय काय गोष्टी मिळतात. जेव्हा बिझनेस आपण करतो टाईम फ्रीडम मिळतं. म्हणजे मी माझ्या बिझनेसबद्दल सांगते की मी जो बिझनेस करते त्याच्यामधून मला टाईम फ्रीडम मिळते, मनी फ्रीडम मिळते. मला माझं लाईफ जे आहे मी पाहिजे तसं जगू शकते. मी पाहिजे तसे शॉपिंग करू शकते, मी बाहेर फिरायला जाऊ शकते. म्हणजे मला जे पाहिजे त्या गोष्टी मी करू शकते. हे मला पाहिजे होतं आधीपासून. सगळ्यात महत्त्वाचं मी बिझनेस करायचं किंवा मी कितीही केलं, कारण खूप साऱ्या मुलींना प्रॉब्लेम येतात जेव्हा मुली बाहेर पडतात नोकरी करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी. जेव्हा मुलांना तर असं असतं की त्यांना काम करायचं, हे डोक्यामध्ये आहे की बिझनेस किंवा जॉब
शाळा शिकता शिकता पण खूप सारी मुलं काही ना काहीतरी करत असतात. पण मुलींच्या बाबतीत असं असतं की म्हणजे मोठं झालं की लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते तर आहेच लाईफमध्ये, ते ठरलेलंच आहे की आपल्या आजी आजोबा म्हणजे पिढ्यानपिढ्या चाललेलं आहे. पण जर तुम्ही आताची पिढी स्वतःवरती म्हणजे जर तुम्ही दुसरं कोणावरती डिपेंड न राहता इंडिपेंडंट झाले तर तुम्ही लाईफमध्ये कधीच चुकू नाही शकत किंवा फसू नाही शकत किंवा दुसऱ्यांच्या आहारी नाही जाऊ शकत. म्हणजे तुमचं लाईफ जे आहे ना ते तुम्हाला कोणी बोलतो ना नाचवू नाही शकत. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही नाही जेव्हा तुम्ही स्वतः इंडिपेंडंट बनता तेव्हा तुम्हाला पाहिजे तसं लाईफ तुम्ही जगू शकता. तर हे जे आहे की मुलींसाठी तर खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही शाळा शिकल्यानंतर जेव्हा मी जसं सांगितलं की आपलं जे ठरलेलं असतं लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ते तर आहे. पण सगळ्या मुलांनी आणि मुलींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहाल तेव्हाच तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे. जसं की आपलं हे जे वय असतं ना ते वय स्थिर नसतं. तिकडं तिकडं जसं कोण काय बोलेल याचं त्याचं बघून आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो. पण तसं न करता जर तुम्ही फोकस ठेवला बिझनेस करण्यासाठी तर तुम्ही तसेच पुढे जाता आणि तसेच तुम्ही फोकस ठेवला. आता जर तुम्ही अभ्यासावरती फोकस ठेवलाय तर तुम्ही अभ्यास चांगला करून चांगले मार्क्स पाडून नेक्स्ट इयर म्हणजे नेक्स्ट वर्षामध्ये 5वीतून 6वी 6वीतून 7वी 7वीतून 8वी असं चांगल्या मार्क्सनी तुम्ही पुढे जाता. तसंच बिझनेसही आहे की हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्याच्यामध्ये पण. आणि तुम्ही खूप चांगल्या तुमचे विचार आहे की बिझनेस मला करायचा आहे. कारण जर आपण बिझनेस केला तर आपण आपल्याला पाहिजे तसं लाईफ जगू शकतो, पाहिजे तेवढे पैसे कमवू शकतो आपण. जसं मी सुरुवातीला सांगितलं की पैसा सगळं काही नाही आहे पण पैशाशिवाय काहीच नाही आहे हे पण लक्षात ठेवा. म्हणून पैसा कमवणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणून जसं बिझनेस केला तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमचं लाईफ पाहिजे तसं तुम्ही जगू शकता. म्हणून बिझनेस करणं मी तर बोलेल खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यांनी जर केलं नोकरी तुम्हाला करायची नोकरी करणारे लोक सुद्धा बिझनेस करतात. असं नाही आहे की फक्त नोकरीच करतात, दोन्ही गोष्टी करतात. हे करून म्हणजे डोक्यामध्ये असं पाहिजे सतत तुमच्या डोक्यामध्ये असं राहायला पाहिजे की मला काय पाहिजे, मला आता काय मिळवायचं. समजा तुम्ही 10वी कंप्लीट केली, समजा तुम्ही 6वी पास झाली तुम्हाला 7वीत जायचं आहे तुम्हाला 7वीचा अभ्यास करायचा आहे. मग ते पास झाले तुम्ही खुश होणार. तुम्ही समजा तुम्ही 10वीत गेले, 10वीत गेल्याच्या नंतर चांगल्या मार्क्सने तुम्ही पास झाले तुमच्या डोक्यामध्ये पुढे काय आता मला नेक्स्ट ॲडमिशन घ्यायचं आहे, मला 11वीला जायचं आहे, मग मला तो अभ्यास करायचा. असे एक एक अचिव्हमेंट आपली असते. तसंच जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आता जे पण तुम्हाला गोष्टी पाहिजे असतात त्या गोष्टी आपण अचीव करण्यासाठी एक एक गोष्ट जशी अचीव करतो तसं तसं आपल्याला पैसे जे आहेत कमवायची इच्छा जास्त होते आणि आपण तसं तसं पुढे जातो. म्हणून बिझनेस जे उद्योजक कराल ते खूप जबरदस्त तुम्ही सक्सेस होऊ शकता. जगण्यासाठी आपल्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा? नेहमी तुम्हाला आता मी म्हणजे ह्या गोष्टी कव्हर केलेल्याच आहेत पण सांगते की आपला जो लाईफचा दृष्टिकोन आहे तो नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे. मी आधी पण सांगितलं जेवढ्या पॉझिटिव्ह वेनी तुम्ही गोष्टी घ्याल तेवढं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस व्हाल. जर तुम्ही आता मी तुमचं एक एक्झाम्पल सांगते मुलांचं की लाईफमध्ये आता मी माझे लहान होते तेव्हा पण बहीण भावंडांमध्ये पण कॉम्पिटिशन असायचं, फ्रेंड सर्कलमध्ये पण आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी हुशार आहे तर त्या व्यक्तीला जास्त डिमांड असायचं आणि कोणी म्हणजे सिम्पल आहे थोडंसं बघा आपण काठावरती पास झालं किंवा कमी मार्क्सने असं. तर असं कधी स्वतःला कमी नाही समजलं पाहिजे की
ही व्यक्ती खूप हुशार आहे मग त्याच व्यक्तीला डिमांड असं नाही. तुमच्या डोक्यामध्ये नेहमी असं राहायला पाहिजे की एक दिवस मीही खूप पुढे जाऊ शकतो, मी खूप काही काही करू शकतो. म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह विचार तुमच्या डोक्यामध्ये. मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, मुलं खूप वेळा म्हणजे आपल्या घरचे पण पॅरेंट्स पण असे असतात की तो बघ कसा करतोय, तो बघ किती अभ्यास करतोय, तो बघ किती पुढे चाललाय, ती बघ किती हुशार आहे, ती बघ कशी आईला मदत करते किंवा त्या बऱ्याचशा गोष्टी असतात. तर तुम्हाला स्वतःला पण हेच मी याच्यातून सांगेन की जे पण कराल, आता सध्या तर तुम्ही अभ्यासच करा, पण हा पण जेवढं पॉझिटिव्ह नाही मी करू शकते, मी करणारच, मला टॉपमध्ये यायचं आहे, भले पहिला नंबर दुसरा नंबर ते तर आहे, त्या गोष्टींना जास्त तुम्ही हे करू नका, पण नेहमी टॉपमध्ये तुम्ही राहायला पाहिजे, नेहमी पुढच्या लाईनमध्ये तुम्ही राहायला पाहिजे, ह्याच्यावरती प्रयत्न करा सगळे. जसं मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये हेच करत होती की मला पाठीमागे आवडत नसायचं. म्हणजे आताही मी जिथे पण असते ना तिथे मी नेहमी पुढे राहायचा प्रयत्न करते. पण पुढे राहायचं असं नाही की मागून पुढे आली चालत आणि पुढे राहिली असं नाही. माझ्या कामातून मी पुढे यायचा प्रयत्न केला, मी माझ्या कामातून पुढे आली. तसंच तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासातून पुढे पुढच्या लाईनमध्ये आले पाहिजे. सगळे सगळे तुम्हाला बोलले पाहिजे हा करतो. भले कधी कधी आपण इकडं तिकडं भटकतो, पण काही प्रॉब्लेम नाही, काही पण करा, पण पॉझिटिव्ह वेनी करा. निगेटिव्ह झोनमध्ये कधीच जाऊ नका. तुम्ही आयुष्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की तुम्ही ती करू नाही शकत. तुम्हाला पाहिजे तसं लाईफ तुम्ही जगू शकता. म्हणून मी तुम्हाला मगाशी बोलली की जसे विचार कराल ना तसंच तुम्ही लाईफ जगू शकता. म्हणून नेहमी पॉझिटिव्हच राहायला पाहिजे, पॉझिटिव्हच विचार केले पाहिजे. तर ते विचार कसे येणार? गेली तर तुम्ही शाळेत येताय, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे? पुस्तकं वाचली पाहिजे, तुम्ही डेली थोडंसं काही लिखाण, जसं मी माझ्या म्हणजे मी लहान होते तेव्हा हँडरायटिंग म्हणजे माझं एवढं खास नव्हतं, पण ते सुधारण्यासाठी मी डेली एक पेज लिहायची. म्हणजे ह्या सवयी ज्या आहेत ना तुम्ही तुमच्या चेंज केल्या पाहिजे. डेली तुम्ही टायमिंगवरती झोपलं पाहिजे, टायमिंगवरती उठलं पाहिजे. आई वडिलांना थोडीशी, तुम्ही लहान आहे काही हरकत नाही, पण जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही केलं पाहिजे. आईला थोडीशी हेल्प केली पाहिजे. तुम्ही टीचर लोक पण तुमचे आहेत तर त्यांना सुद्धा तुम्ही कोऑपरेटिव्ह केलं पाहिजे. असं म्हणजे जसं ते तुम्हाला आता मी आली मी असं आहे का मी आता हे केलं आहे आणि मी आता करत आली असं नाही. आपल्याला लाईफमध्ये खूप सारे लोक म्हणजे आपल्याला चांगलं होण्यासाठी, जसे तुमचे टीचर आहेत तुम्हाला घडवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतात, ते अभ्यास तुमच्याकडून करून घेतात. तसंच मला इथपर्यंत आणण्यासाठी मी सुद्धा खूप काही ऐकलेलं आहे, खूप काही काही मी त्रास काढलेला आहे. मग त्याच्यानंतर मी इथपर्यंत आले. मग ते पण मोठे मोठे लोक आहेत, ते लोक काय असेच मोठे झाले का? नाही, त्याच्यासाठी त्यांनी खूप स्ट्रगल केले. मग तुमचं स्ट्रगल आता सध्या काय आहे? अभ्यास करायचा. पण हा पण स्ट्रगल नाही आहे. तुम्ही आनंदाने तुमच्यासोबत तुमच्याकडे चांगले टीचर आहेत की ते तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतात की तू हे कर, हा अभ्यास कर. एखादी व्यक्ती थोडंसं कमी आहे कोणत्या गोष्टीमध्ये, तर त्या व्यक्तीने काय चेंज केलं पाहिजे ते तुम्हाला सतत सांगितलं जातं. पण तुम्ही काय की नाही म्हणजे असं थोडक्यात असं बोलतो ना की हलक्यात घेता. हलक्यात तुम्ही गोष्टी घेऊ नका. हे जे आहे ते आपल्या चांगल्यासाठी या गोष्टी होतात आहे, म्हणून हे करता. तसंच मीही करत गेली आणि तुम्हालाही हेच सांगेल की पेशन्स ठेवा आणि ह्या गोष्टी करत राहा. लाईफमध्ये सगळ्या गोष्टी, कोणतीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. सगळं काही पॉसिबल होऊ शकतं. आता तुम्हाला जे करायचं आहे, आता समजा तुम्हाला पहिला नंबर काढायचा आहे किंवा 80+ मार्क्स मिळवायचे किंवा 90+ मार्क्स मिळवायचे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये सतत की हां मी करणारच, मी येईपर्यंत माझ्या एक्झाममध्ये मला एवढे मार्क्स पडले पाहिजे. अजून एक सांगते की मी माझ्या मुलाला पण सांगत असते, मुलांना मुलांना माझ्या मुलीला सुद्धा की एक तुमचा आहे ना विजन बोर्ड बनवा. तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे, तुम्हाला आता जसं की
तुला 90 मार्क्स काढायचे पर्सेंटेज, किंवा तुला पुढे काय करायचे, तुला कसं लाईफ जगायचे. आता जर समजा कुणी भाड्याच्या घरात राहत असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये पाहिजे की मी मोठी झाल्याच्या नंतर मी पैसे कमवून मी एवढं मोठ्या घरामध्ये राहणार, मी माझ्या आईवडिलांना खूप छान लाईफ देणार. तर हे सगळं तुमचं विजन बोर्ड जो आहे ना तो तुम्ही एका भिंतीला चिटकवा. आणि आता सध्या तर मी बोलेन तुम्हाला जेवढे मार्क्स पाडायचे ना तेवढे मार्क्स तुम्ही लिहून ठेवा एका पेपरवरती आणि ते भिंतीला चिटकवा. तुम्ही बघा एक्झामच्या एंडपर्यंत तुम्हाला ते मिळतं, पण त्यासाठी पॉझिटिव्ह राहून करा सगळ्या गोष्टी. आमच्या शाळेत लहान मुलांना मार्गदर्शन करताना तुम्हाला कसे वाटते? येस, खूप छान. म्हणजे तुम्ही बघतच असाल मी कंटिन्युअस बोलती आहे आणि सकाळी उठल्यापासून मी करत असते. म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन सगळं काही चालू असतं. म्हणजे माझं जे फील्ड आहे ते मी ऑनलाईन पण काम करते, ऑफलाईन पण काम करते. आणि तरीसुद्धा तुम्ही लोकांनी बघितलं असेल माझी एनर्जी की सकाळपासून रात्री झोपेपर्यंत माझी एनर्जी अशीच राहते. का तर मी जे काही गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात माझ्या लाईफमध्ये त्याच्यामुळे, आणि मी नेहमी पॉझिटिव्ह असते. भले लाईफमध्ये कितीही निगेटिव्ह गोष्टी होतच राहतात, पण तुम्ही नेहमी जर पॉझिटिव्ह राहिले, नेहमी हसत राहिले, खेळत राहिले तर तुम्ही तसेच राहता आणि तुमच्या लाईफमध्ये तसंच होत राहतं. तसंच मला तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून मला खूप छान वाटतंय की तुम्ही एवढी लहान मुलं आहेत की कमी वयाची मुलं असून तुम्ही शांतपणे इथं बसले. थोडंफार इकडे तिकडे चालतं ते तर सगळ्यांसोबत असतं, असं काही नाही. पण तुम्ही ऐकताय, तुम्ही लिहून घेताय, किंवा तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातून तुम्हाला काही गोष्टी मिळाल्या का? म्हणजे तुम्ही काही घेतलं का? काय घेतलं तुम्ही? मी जे आतापर्यंत तुम्हाला अर्धा पाऊण तास मी काही क्वेश्चनची आन्सर दिली, मी काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला लाईफमध्ये, तर तुम्ही त्याच्यातून काय घेतलं? तुम्हाला काही मिळालं? समजलं ना? तर ह्या गोष्टी म्हणजे मी ऑलरेडी खूप खुश असते, तर तुम्हाला बघून मी खूपच खुश झालेली आहे. आणि तेच मी सांगेन की मला सगळ्या टीचर लोकांनी जे चान्स दिला त्याच्याबद्दल पण खूप खूप थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याच्यासाठी पण थँक्यू. फक्त मी इथे येऊन हे जे तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये तुमच्या इम्प्लिमेंट करायच्या आणि तुम्ही चेंज करायचे. आज जे पण आता मला तुमचे टीचर लोक मला एंडला मी एक्झाम झाल्याच्या नंतर मला समजेलच की ह्या आजच्या जो सेशन आहे त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली आणि तुम्ही स्वतःमध्ये इम्प्लिमेंट केलं, तुम्ही चेंज झाले, तर मला खूप खुशी होईल आणि मला खूप आवडेल. हे मला तुमचे टीचर लोक सांगतात की तुमच्या सेशनमधून आमच्या मुलांना खूप काही काही चेंज भेटले आणि मुलांनी स्वतःमध्ये चेंज केले, तर मी अजून खुश होईल. आणि मी ऑलरेडी तुम्हाला बघून खूपच खुश आहे. थँक्यू सो मच.